आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास? आम्हाला पण बघायचं आहे ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात. आम्हाला पण पाहायचंय कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे. परत सांगून ठेवतो पाहिजे तर हिंदी मध्ये सांगतो. वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ गांडूंना समजलं पाहिजे ना. नाहीतर बोलतील ये तो मराठी में बोल के गया मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुमको तुम्हारी कौम की अगर आमचं घर पेटलंय आम्ही इजवाल्या, आणि आमचं घर इजवाल्यानं दुसऱ्याला राग याची गरज नाही. आमचं घर पेटलंय विजवणे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ज्यानं आम्हाला मुसलमानाची दुश्मनी करायला शिकवली त्याला सांगतो, आमच्या मोर्चामधले सगळे पंक्चर गाड्याचे काढून द्यायचं काम आमच्या मुसलमान बांधवांना केलंय. 1 रुपया घेतला नाही. रुपया आमच्या नांदेडला जायच्या वाटेवरती एका मुसलमान बांधवानी 1000 कट्ट्याची खिचडी खाऊ घातली. 1000 कट्टा, 1000 कट्ट्याची खिचडी. लग्नामध्ये आपल्याला पोराकडल्या सांगत नाही मी, पोराकडल्या मुराळाची जेवढी व्यवस्था होत नाही की नाही तसं पंक्तीला बसून खाऊ घातलंय. पाणी पाजिलं 1000 कट्टा मुसलमानांना. नंबर लिहून दिले होते. गाडी कोण्या जागी फेल झाली तर तिथं येऊन मी आपण नजरेनं बघितलंय. गाडी फेल झाली तर जाग्यावरून पंक्चर काढून दिलंय, जाग्यावर हवा भरून दिली. इंजिनचं काम त्या दिवशी मोफत केलंय. 24 तास गॅरेज उघडे ठेवले होते. 24 तास. मी अत्यंत जाहीररित्या सांगतो, डोळ्यात पाणी येतं हे बोलते वेळी. आम्ही जन्मभर मुसलमानाचा त्या ठिकाणी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. एवढं आमच्यासाठी प्रेम मुसलमान बांधवांनी केलंय. उद्या सांगतोय, उद्या जर वेळ पडली तर आम्ही आमच्या धनगर बांधवासाठी बी आणि मुसलमान बांधवासाठी सुद्धा त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे मराठे रस्त्यावरती उतरणार आहोत.